पोलादपूर तालुक्यातील उमरट येथील ऐतिहासिक वाड्याचे नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन। पोलादपूर तालुक्यातील शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पवित्र भूमीत असलेल्या उमरट गावात ऐतिहासिक वाडा व स्मारक उभारणीच्या कामाचे भूमिपूजन नामदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। याचवेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले। हा कार्यक्रम अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नामदार भरत गोगावले यांनी सांगितले की नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याने पावन झालेल्या उमरट या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। ऐतिहासिक वाडा आणि पुतळ्याचे काम दर्जेदार व लोकांच्या अपेक्षांना साजेसे असे होईल। यासाठी कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। तसेच ऐतिहासिक कामाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लवकरच उमरट येथे आमंत्रित करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले। चंद्रकांत कळंबे यांनी बोलताना ऐतिहासिक वाडा हे शस्त्र संग्रहालय ऐतिहासिक वाड्यात असेल आणि हे भाग्य नामदार भरतशेठ गोगावले यांच्यामुळे आम्हाला लाभले आहे। या कार्यक्रमात सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे, गटविकास अधिकारी सौ दीप्ती घाट, सर्व शासकीय अधिकारी, तालुका प्रमुख निलेश अहिरे, संपर्क प्रमुख किशोर जाधव, उद्योजक रामदास कळंबे, सतीश शिंदे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, युवासेना संपर्क प्रमुख विजय शेलार, विक्रम भिलारे, सर्व सरपंच, उपसरपंच, महिला आघाडी यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमरट गावच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारा हा कार्यक्रम नागरिकांसाठी अभिमानास्पद ठरला। अनंत गोळेसह सिद्धेश पवार, मी 24 तास, पोलादपूर। कोंडवी या ठिकाणी आडगाव भैरीचं मंदिर आहे। त्या आडगाव भैरीच्या मंदिराच्या जो रस्ता केलेला आहे त्या ठिकाणी 25 लाख रुपये मंत्री महोदयाने त्यांचा आमदार निधी दिला आहे त्या मंदिरासाठी। त्याचं भूमिपूजन आहे। तिथून आम्ही जाणार आहोत होमलीला 5 कोटी रुपयाचा निवारा सेट आहे, त्याचं भूमिपूजन आहे। मग असे अनेक कार्यक्रम आजच्या दिवसामध्ये घेतले। 2 तास आम्ही लेट झालोय, त्याबद्दल तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी येऊन बराच वेळ आमची वाट पाहिली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। त्या प्रयत्नातून या ठिकाणी मंजूर झाला, त्याची कामाचा पहिला टप्पा सुरू झाला। दुसऱ्या टप्प्याची आज सुरुवात होते, म्हणजे टप्पा आमचा असे संपला नाही। आम्हाला इथे जवळजवळ म्हणजे तुम्ही असेच पुढे पुढे मोठे होत राहा आणि आमचा निधी वाढत राहील। 100 कोटीचा टप्पा आम्हाला गाठायचा आहे, कारण आमच्या पूर्वजांनी बघितले स्वप्न आहे। हा जो बाजूचा कडा आहे, या कड्याचा त्यावेळेला आमच्या लोकांना शब्द दिलेला आहे। लहान आम्ही असताना आम्ही ऐकले, ह्या कड्यावरती सिंहगड निर्मित करायचं आहे, इथे विमान उतरवायचं आहे। पण ते विमान उतरायचं स्वप्न तुमच्या माध्यमातून, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून 2 वेळा आपण या ठिकाणी पूर्ण केलं। इथे हेलिपॅड निर्माण झालं, तालुक्यात हेलिपॅड नाही, तर उमरटला हेलिपॅड निर्माण झालं। निश्चितपणे उमरटकर ग्रामस्थ आणि पूर्ण नरवीर प्रेमी आपल्या पाठीशी ठाम राहतील। आणि काही जी झालेली अगोदर काम आहेत त्यांचे उद्घाटन असा भव्य दिव्य कार्यक्रम, खरं म्हणजे उद्याचा कार्यक्रम होता तो आज आम्ही घेतला। उद्या आमची कॅबिनेट आहे, त्यानंतर आज मुंबई महानगरपालिका सुरू होते। काल त्याचा आचारसंहिता सुरू झाली। बरोबर 31 जानेवारीच्या अगोदर पुन्हा एकदा आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जायचं आहे। 15 दिवस अगोदर आपल्याला नगरपालिकेला आपण सामोरं गेलो आणि नंतर पुढं जवळजवळ 3-3.5 वर्ष आपल्याला, म्हणजे आम्हाला विश्रांतीमध्ये काही थोड्या किरकोळ ग्रामपंचायती सोडल्याचं म्हणजे असो, वेळ झालेला आहे, पुढं जायचं आहे। मी आता चंद्रकांत कळंबे आणि त्यांनी सगळ्या व्यासपीठावरील मान्यवरांची नावं घेतली, ते सर्व मान्यवर आणि आपण सर्व म्हणजे चांगला देखणा वाडा शूरवीर तानाजी मालुसरे यांचा आपल्याला इथं करायचा आहे। जो एक आपण गेले अनेक वर्ष त्या वाड्याकडे पाहत होतो, इथं एक मोठं आंब्याचं झाड होतं, ते पण नंतर त्याला वाळू लागून मला वाटतं ते पडलं। त्या ढोळीमध्ये हत्यारे असायची असं म्हटलं गेलेलं आहे, आपल्याला काय माहिती नाही। परंतु हा परिसर हा थोडा याला इतिहास काळ आपल्याला प्राप्त करायचा आहे आणि म्हणून करता जे लागलं आता त्यांनी चंद्रकांतनी सांगितलं, कारण माणूस एकदा जन्मल्यावर कायमचा पोट भरत नसतं, तसा आमचा विकास कामांचा आहे।
विकास कामं कितीही केली तरी ती न संपणारी बाब आहे. परंतु असा काय ऐतिहासिक ठेवा आहे तो जपणं जोपासणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून करता जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही शासनाच्या माध्यमातून आपल्याला या उमरठ असेल, तिकडं आपलं सुरेश मालुसरेंची साखरच्या तिथली समाधी तो कार्यक्रम असेल तिथं, आणि ज्या ठिकाणी आम्हाला जेवढं शक्य आहे, कारण हे सरकार महायुतीचं हे आपले ज्याने इतिहास रचला त्यांना कधी विसरणार नाही. त्यासाठी जे लागल ते करून देण्याची तयारी आमची आहे. आज रायगडच्या पायथ्याला पुढं जातील अशा प्रकारचा आपण वेगळा इतिहासरूपी ठेवा इथं जपण्याचा जोपासण्याचं आपण काम करणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.